महाराष्ट्रातलं राजकारण बघून मला बोलल्याशिवाय राहत नाही. एकाचं खेटर एकाच्या पायात राहिलेलं नाही. एका बाईनं उखाणा लिहिला या राजकारणावर आजच्या. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. खोके नाही बरं का, शब्दावर लक्ष द्यायला लागते. शूटिंग चालू आहे, सगळी चालू आहे म्हणून सांगतोय. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते. काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. ही राजकारण सगळं खतरनाक झालेलं. याच्या सगळ्या प्रसारावर मी काय केलं, एक छोटीशी कविता लिहिली होती मध्ये, भोंगा नावाची कविता. मला बऱ्याच जण विद्यार्थी मित्रांनी म्हटलं सर ते भोंगा घ्यायचा बरं 100%. आता आपल्याला ट्रेन आहे तिकडे नाशिकवरनं धामणगावची, त्याच्यामुळं मला लवकर मला जे पाहिजे ते द्यायचं आहे. कारण काय आहे की आता असा चाळणीतनं गाडून श्रोता माझ्यासमोर बसलेला आहे. प्रत्येक रसिक हा ऐकायसाठी आलेला आहे आणि तुमच्या प्रतिसादातनं ते मला दिसलेलं आहे. त्यामुळे ते भोंगा नावाची जी कविता मी लिहिली, मध्ये भोंग्याचा वाद पेटलेला होता, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. भोंगे हटाव, आणि कोण हटवायचे? आपणच. हसायची गोष्ट नाही, आपणच हटवायचे दादा ते. पण स्टेटमेंट झालं, अलीकडचे आणि पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर कमेंट करायला लागले. हे सगळे नेते प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात असं नाही, काही लोक चांगले असतात. पण अलीकडचे पलीकडे सगळ्यांनी त्याच्यावर कमेंट केल्या. गावात सुद्धा इलेक्शन चालू झालं ना, त्या गावावर आमच्या भोंगे फिरतात. खेड्या गावात तुमच्याकडे फिरतात का नाही मला माहीत नाही. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ. तो राजा आणि आपण प्रजा. मेंदू गुडघ्यातच असतात सगळे यायचे. अहो नेता हा सेवक असतो. एवढं जर कळत नसेल तर हे नेते कुठल्या दर्जाचे आहेत हे बघा. तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्यायला 50 द्या. या सगळ्या पसाऱ्यावर मी एक छोटीशी कविता लिहिली होती. भोंगा वाजलाय नेता गाजलाय. त्या कवितेचे 2च कडवे पहिले लोकांनी व्हायरल केले, पत्रकारांनी. पत्रकार लोक लय खतरनाक. इथं कुणी पत्रकार आहेत का आपल्यात? असतील तरी सुद्धा माझा काही वाद नाही. माझे सगळे मित्र असतात, त्यांचा शाल श्रीफळ देऊन मला सत्कार करायचा असतो. कारण एवढे खतरनाक म्हणजे इमानदार असतात. पण जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो असं नाही. एवढे इमानदार पत्रकार झालेले आहेत आता भारतातले. त्यांच्या इमानदारीमुळेच भारत हा मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये 147व्या स्थानावर फेकल्या गेलेला आहे. 180ची लिस्ट आहे. पण त्या पत्रकारांनी काय केलं सर, माझ्या तोंडाजवळ माईक धरला. मी पुस्तक प्रकाशन करून बाहेर आलो. आता मी साहित्यिक माणूस आहे, पुस्तक प्रकाशन करून बाहेर आलो. मी माझ्या तोंडापुढं माईक धरला. खतरनाक असतात पत्रकार. मला चाबी दिली. मला म्हटले समाजात असंतोष वाढलेला आहे, हे कवी लोक का बोलत नाहीत? माझ्या लक्षात आलं नाही. मी बोललो 12 मिनटं. कवी म्हणजे साधा भोळा माणूस असतो. 12 मिनटं बोललो. त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं आणि 7 दिवस दाखवलं नाही दादा. 8व्या दिवशी गणेश कला क्रीडा रंगमंचला एक भाषण चालू झालं. 11:15 वाजता दिली माझी कविता चालू करून. भोंग्याचा वाद पेटलेला आहे. कवी लोक राजकारण्यांना बोलायला लागलेले आहेत. सगळ्या महाराष्ट्रातनं मला फोन, अनंत भाऊ पुण्यात आहे का? अभि म्हटलं मी अकोल्याला लाव ना. टी व्ही लावा म्हणे. टी व्ही लावली, सगळीकडे माझीच कविता. भोंग्याचा वाद पेटलेला आहे. कवी लोक, साहित्यिक लोक राजकारण्यांना दगड मारायला लागलेले आहेत. आणि एडिटिंग एवढी खतरनाक केली होती. गार्डनमध्ये इंटरव्ह्यू घेतला आणि एडिटिंगमध्ये माझ्या मागं गाळ्या बिळ्या. असं वाटत होतं स्वारगेटच्या मेन चौकातच उभा मी. ते सगळं बघितलं. म्हटलं बा पत्रकार म्हणजे लोकशाहीचा खरा चौथा आधारस्तंभ आहे असं नाही. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय. खूप आतड्यापासून बाहेर आलेली कविता आहे बरं का ते. सच्चे रसिक आले की मी ते सोडत नसतो कविता. बाकीचं काही हो न हो,
आतड्यापासून लिहिलेली कविता आहे. मी पहिलेच सांगितलं, कुठल्या धर्माचा पक्षाचा विरोधक मी नाही आणि परिपूर्ण कुठल्या धर्माचा आणि पक्षाचा सपोर्टर मी नाही. मी एका माणसाचा मुलगा आहे. माझे वडील पोस्टमन आहेत. पोस्टमन होऊन रिटायर झाले. त्यांनी मला आयुष्यभर एकच शिकवलं, गळ्या अनंता, आयुष्यभर तू फार पुढे जाशील, फार पैसा कमावशील, फार नाव कमावशील. आजही तुझे कार्यक्रम महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर होतात. आता मी तुला काय ज्ञानाच्या गोष्टी सांगेल, पण मी फक्त एकच गोष्ट म्हणे तुला सांगतो गळ्या, ती मरेपर्यंत लक्षात ठेव. आणि ती मरेपर्यंत मी लक्षात ठेवणार आहे. ती गोष्ट म्हणजे कधी कुणाला म्हणे फसवून 1 रुपयासुद्धा कमावू नको आणि कुणाची बद्दुआ लागेल असं कधी आयुष्यात जगू नको. ते जगण्याचा मी प्रयत्न करणारा सामान्य माणूस आहे. मी माझ्या आतड्यातनं लिहिलेली कविता जर तुमच्यापर्यंत पोचली ना, तुम्ही ते घरी घेऊन जाणार आहात. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, पोटा पाण्याची सोडून काम, म्हणा जय 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 श्रीराम, जय श्रीराम. अरे थांब ना गळ्या, काय झालं तुला? जय, अरे थांब. काय करतोय तुम्ही? बिगारी काम करतो. मुलगा काय सुशिक्षित बेरोजगार आहे तो. अरे मुलगा कामधंदे करा. पोटा पाण्याची सोडून काम, म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास, घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना, प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. एकच धर्म चुकीचा आहे का? आधीच सांगितलं, एक धर्म चुकीचा कोणताच नाही. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड, घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर. काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बैरा झाला का? मी बोललो हे कबीरांनी त्या काळात लिहून सांगितलं. त्यामुळं कुठलाच धर्म चुकीचा आहे किंवा बरोबर आहे पूर्णतः हे खरं नाही. प्रत्येक धर्म चुकीचा आहे आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. मुसलमान या शब्दाचा अर्थच आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि बरकातू. ईश्वर तुमचं सगळ्यांचं कल्याण करो, हा याचा अर्थ आहे. हे सांगणारा माणूस कधी आतंकवाद होऊ शकतो का? आतंकवादी नाही. पण शिकवल्या वेगळं जाते. जिहाद म्हणजे धर्म की रक्षा करने के लिए नंगी तलवार लेके काटते छुटो जन्नत मिलेगी. सांगितलं जातं धर्म को बढ़ाने के लिए नंगी तलवार लेके काटते छुटो जन्नत मिलेगी. आतंकवाद निर्माण झाला. हिंदुइझम हा काही चुकीचा कन्सेप्ट थोडी आहे. पण हिंदुइझम कुठनं आलं हे सगळ्यात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे ना. 4 वेदांना प्रमाण मानणारे काही दर्शनशास्त्र आहेत आपल्या भारतात, त्यांना आस्तिकवादी धर्मशास्त्र म्हणतात. आणि जे प्रमाण मानत नाहीत ते नास्तिकवादी धर्मशास्त्र आहेत. जे नास्तिकवादी आहेत त्याच्यामध्ये बुद्धिझम, जैनिझम, जैनिझम, बुद्धिझम, चार्वाक आणि हे जे 6 आहेत यातले बाकीचे तर लुप्त झाले. पण जे शंकराचार्यांपासून ब्रँच इकडे आलेली आहे ती खऱ्या अर्थाची आताची धार्मिक ब्रँच समजल्या जाते. तर शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला. म्हणजे तू मी भेद नाही, हा ईश्वर, तो अल्लाह, तो येशू वेगळा नाही. मग अद्वैताचा सिद्धांत मांडणारे शंकराचार्य जर आमचा आधार असतील तर वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, धार्मिक द्वेष नाकारणारा धर्म आहे, पण तो कळलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हिंदुत्व नाही है वेशभूषा, ना रंग है ना जात है ना पंथ है ना पक्ष है ना और कोई बात है, यह सत्य है निज तत्व है स्वयं प्रकाशी नित्य है, जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है. पण हे हिंदुइझम कुणाला लक्षात येत नाही.
नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. घरी पुस्तक आहेत का? संविधान वाचलं का? मुलगा काय करतो? काही नाही, 10वी पर्यंत शिकले. तुम्ही? मी तर शिकलोच नाही. नाही दादा, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या माझा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला वाटत असेल, आम्ही जर त्यांना मानत असू, तर आमची पुस्तकांशी मैत्री असली पाहिजे. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जेमनी. हे पक्षप्रमुख माझा आहे, त्याचे विचार माझे विचार झेंडू मामा आहे तो. याची पोरगी त्या पक्षात त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावई आहे. संध्याकाळी एकमेकाच्या ताटात बसतात हे जेवायला. एका कार्यक्रमानंतर एका आमदाराचा कार्यक्रम होता, त्याच्या शेजारी त्याचा कार्यकर्ता बसलेला होता. माझ्या कार्यक्रमानंतर आम्ही बसलो फक्त. मला ते म्हटलं, ह्यो माझा वाघ आहे म्हणे. अनंत भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे, वाघ आहे म्हणे. वाघ चहा घेऊन आलेला होता. चहा घेऊन गेला वाघ डरकाळी फोडून. मग मला ते नेता म्हटला, पैसे जुळवा लय गरजेची असते म्हणे, हे असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस मी नाही. कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, बाबासाहेब, शिवबाचा भक्त आहे मी. विचारांनी चालणारा, खोटा बोलणारा माणूस नाही. फक्त त्याचं नाव मी सांगत नाही, नाही तर त्यांचं राजकारण अवघड आहे आणि ते जगले तर माझं अवघड आहे. मग नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी. आता तुमची लिंक लागेल ना महाराष्ट्राच्या राजकारणावर. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जेमनी. कधी पक्ष न तत्व बदलतील, याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाज माती, कुंकू एकाच्या नावाज माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. गावात खेड्यात जात धर्म एवढा इंटेन्सिटी नाही का? नाही. मी ज्या गावात राहतो ना, माझ्या गावामध्ये
आता वाद व्हायला लागलेले आहेत. सोन्यासारखं गाव आहे आमचं. माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा मित्र आहे जिवलग. त्याच्या शेजारी सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहेत. त्याच्या शेजारी फकीर शाह, सिकंदर शाह, त्याच्यानंतर मातंग समाजाचा खंडू. आम्ही सगळे एकामेकाच्या ताटात जेवायला बसलो हो, पण आम्हाला कधी एकामेकाची भीती वाटली नाही. दिल्लीवरून कुणीतरी आम्हाला सांगतं धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली का, लोकशाही धोक्यात आली का? धोक्यात काहीच नाही हो. धोक्यात फक्त राजकारण्यांची सत्ता असते. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भुकेपेक्षा मोठा धर्म नाही. त्यामुळे शेवटचं फक्त सांगतो, कविता संपत असताना, दिल्लीचा माणूस काय सांगतो याच्यावरनं आपल्या गावात भांडणं करू नका. काश्मीरचा मुसलमान कसा वागतो याच्यावरून गावातल्या मुसलमान मित्राचा द्वेष करू नका. अरे मला ज्या सरांनी शिकवलं गणित, 7वी पर्यंत मला गणित शिकवलं सर, त्या सरांचं नाव आहे शेख कासम सर. मला रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रतिज्ञा प्रार्थना म्हणून घेतली. माझं चुकलं असेल तर मला त्यांनी मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो त्यांनी मला माझा देश भारतच शिकवला, पाकिस्तान शिकवला नाही रे. मग मुसलमानांचा देश कसं करणार आहे? राम भीमन अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. असा सगळा राजकीय प्रपंच आता सध्या सगळीकडे आहे. मला राजकारणातलं फार कळत नाही. माझ्या अज्ञानातनं जन्माला आलेली छोटीशी कविता आहे ही. हळूहळू माझं अजूनच राजकारणाबद्दलचं अज्ञान वाढत जात आहे. ते फार वाढू नये अशी मी निसर्गचरणी प्रार्थना करतो.